वारं सोडा वारं सोडा वारं सोडा पाणी प्या शांत व्हा थांबा ना एवढं पाणी नका टाकू ना शांत व्हा आम्ही तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्य आपण पाहतोय। भाजपमधून उमेदवारी नाकारली गेली आणि म्हणूनच या सर्व इच्छुक उमेदवारांचा उद्रेक या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। भागवत कराडांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी घेराव घातला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात हा गदारोळ करण्यात येतोय। महिला देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आम्हाला उमेदवारी का नाकारली गेली, आम्ही पक्षाशी आणि माझा नवरा 15 वर्षापासून परिवार सोडून काम करतोय घरात कोणाच्या या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, खरं तर या कार्यकर्त्यांचा आजचा उद्रेक पाहता या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कुठेतरी आता पक्षाविरोधात नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। भागवत कराड असतील, अतुल सावे असतील, यांना या कार्यकर्त्यांनी आज घेरण्याचा प्रयत्न झालाय। मोठ्या प्रमाणात हा उद्रेक आता कार्यकर्त्यांचा झालाय, काय अधिकची अपडेट? छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षांनी उमेदवारी दिलेली नाहीये, त्यामुळे
नाराज झालेल्या या कार्यकर्त्यांनी त्यासोबतच इच्छुकांनी त्या ठिकाणी थेट राडा घातलेला आहे, धिंगाणा घातलेला आहे. एवढंच काय तर मंत्री अतुल सावे भाजपचे नेते यांची गाडी अडवली, त्यांच्या गाडीवर देखील काळं स्प्रे मारलेला आहे. त्यासोबतच या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी गाडीवर देखील जोरात हात मारून त्या ठिकाणी आपला संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे. कारण अनेक दिवसांपासून तुम्हाला उमेदवारी दिली जाईल असं आश्वासन दिल्याचं हे आंदोलक सांगतायत. आणि त्यासोबतच नाराज झाल्याच्या नंतर त्यांनी या ठिकाणी भागवत कराड यांची देखील गाडी अडवली, त्यांच्या गाडीवर फोटो आढळले आणि त्यासोबतच त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेलं वातावरण जे आहे ते आताही पाहायला मिळतंय. एकमेकांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केली जाते. तर एक महिला देखील या ठिकाणी बेशुद्ध पडलेली आहे आणि त्यासोबतच तिला पाणी मारून शुद्धीवर आणले. मात्र काही दिवसांपासून नाराजी नाट्य जे होतं ते पाहायला मिळालेलं होतं. मात्र जी काही उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे, ज्यांना संधी मिळाली नाही किंवा ज्यांना संधी दिलेली नाहीये, तर त्यांना आक्रमक झालेल्या संतापलेल्या या लोकांनी जे आहे तर थेट अक्षरशः भाजप कार्यालयामध्ये जाऊन धिंगाणा सुरू केला. त्यासोबतच त्या ठिकाणी नेत्यांच्या गाड्या अडवल्या, नेत्यांच्या गाड्यावर काही जी शाही असते ती देखील फेकली, स्प्रे मारलेला आहे. छत्रपती संभाजीनगरातील भाजपचं जे मध्यवर्ती प्रचार कार्यालय आहे या ठिकाणी हा संपूर्ण संताप जो आहे तो पाहायला मिळतोय. संतापलेली ही जी जनता आहे ती भाजप कार्यालयासमोर आलेली आहे. जी सचिन, खरं तर या कार्यकर्त्यांवर आता कारवाई होणार आहे आणि म्हणूनच कुठेतरी त्यांचा उद्रेक या ठिकाणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सचिन, आपण पाहत असाल तर या कार्यकर्त्यांवर कारवाई तर केली जाणार आहे. मात्र ज्यांना तिकीट मिळालेलं नाही, ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाहीये, त्यांनी संताप जो आहे तो अशा प्रकारे या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. कारण अनेक दिवसांपासून आम्हाला कुठेतरी संधी मिळावी ही इच्छा जी होती ती प्रत्येक उमेदवाराची होती. त्यांनी या ठिकाणी ती व्यक्त देखील केली होती. मात्र ऐन वेळेला ही संधी मिळालेली नाहीये. तर कालपासून भाजपच्या कार्यालयामध्ये पोलिसांच्या बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांची मोठी फौज जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. तर दुसरीकडे आता आक्रमक झालेल्या या इच्छुकांनी आता थेट भाजप कार्यालय गाठून थेट जे वरिष्ठ नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या गाड्या अडवल्या, त्यांच्या गाड्यांवर लाथा मारल्या, बुक्क्याही मारलेल्या आहेत. म्हणजे हा संताप जो आहे तो त्यांनी व्यक्त केला की आणि त्यासोबतच यांनी नेत्यांनाच अक्षरशः टार्गेट केलेलं आहे, नेत्यांना टार्गेट धरलेलं आहे. आणि त्यासोबतच घोषणाबाजी जी आहे ती केली जाते. घोषणाबाजी करत त्यांनी या ठिकाणी संताप व्यक्त करत आम्हाला उमेदवारी का दिली नाही हा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तर एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटवून टाकण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधील हा प्रकार जो आहे तो पाहायला मिळतोय. जी निश्चितच सचिन, खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून वारंवार या घडामोडी घडतायत. तिकडे दिव्या मराठे असतील, त्या देखील उपोषणाला बसलेल्या आहेत. त्यांची देखील समजूत काढण्याचा प्रयत्न भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. परंतु एखाद्या गोष्टीची सीमा असते, तर ती सीमा ओलांडली गेली तर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येईल असं देखील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. पक्षाकडून कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यासोबतच यांनी ऐकलेलं नाहीये पक्षाचं का पक्षविरोधात कारवाई केल्या कारण पक्ष तर कारवाई करतच आहे. तर दुसरीकडे आज पोलिसांचा देखील संताप या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी सुद्धा इथं असलेले हे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते संतापल्याचं पाहायला मिळालं. आज मगाशी बैठक झाली, नाराजांची जी नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये कुठल्याही प्रकारे यश जे आहे ते मिळालेलं नाहीये. प्रत्येकाला इच्छा आहे की आम्हाला नगरसेवक बनायचे, आम्हाला उमेदवारी मिळावी. मात्र ते प्रत्येकाला तिकीट देणं शक्य नसल्या कारणानं भाजप फक्त आता त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतोय. तर या ठिकाणी पोलिसांचा फौज फाटा देखील आता दाखल झालेला आहे. पोलिसांच्या वाहनं देखील आता या ठिकाणी दाखल झाले आहेत. पोलीस यंत्रणा देखील बळ देखील या ठिकाणी वाढवण्यात आलेलं आहे. कारण या ठिकाणी जी परिस्थिती आहे ती हाताबाहेर गेल्याच्या नंतर कुठेतरी पोलिसांनीच ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासोबतच या ठिकाणी जी गर्दी जमलेली आहे तर त्यांची अशी मागणी आहे की आता आम्हाला कुठेतरी न्याय मिळायला हवा. मात्र तुम्ही कुठेतरी या ठिकाणी भेदभाव केलेला आहे, पक्षामध्ये भेदभाव करून आमच्यावर कुठेतरी अन्याय केला, ही भूमिका जी आहे किंवा ही प्रतिक्रिया जी आहे ती आंदोलकांनी दिलेली आहे. त्यामुळे संतापलेल्या आंदोलकांचा त्या ठिकाणी राडा जो आहे तो पाहायला मिळालेला आहे. आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील भाजपच्या याच कार्यालयामध्ये भाजपचं हे मध्यवर्ती प्रचार कार्यालय आहे. या प्रचार कार्यालयासमोर हा संपूर्ण प्रकार पाहायला मिळतोय. संतापलेले किंवा त्यासोबतच नाराज झालेले जे कार्यकर्ते आहेत, इच्छुक आहेत, त्यांची गर्दी जी आहे ती भली मोठी आहे, भली मोठी त्यांची फौज आहे. तर हा संपूर्ण प्रकार जो आहे हा संपूर्ण प्रकार जो आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी नेत्यांना दोषी धरलेला आहे. नेत्यांमुळेच या उमेदवारी मिळालेल्या नाहीये, नेत्यांमुळेच त्या ठिकाणी तिकीट मिळालेलं नाहीये असा आरोप जो आहे तो व्यक्त केलेला आहे. त्या ठिकाणी महिला संतापलेल्या आहेत, पुरुषही संतापलेले आहेत आणि भाजपच्या या पक्षावर कुठेतरी नाराजी व्यक्त करतात, कार्यकर्त्यांवर देखील नाराजी व्यक्त करतात. आणि त्यासोबतच जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावर देखील नाराजी व्यक्त करतात. कारण काही कार्यकर्त्यांना, जवळच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते कुठेतरी उमेदवारी दिली, मात्र बाकीच्यांचं काय असा प्रश्न जो आहे तो यांनी उपस्थित केलेला आहे. सचिन, खरं तर आणखी एक मुद्दा असा या ठिकाणी उपस्थित होतोय की कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासाठी आता काही कठोर पावलं उचलण्यात आलेली आहेत का? नेत्यांमध्ये, काही पदाधिकाऱ्यांमध्ये बैठका झालेल्या आहेत का? याबद्दलची काही माहिती?
सकाळी काही पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले होते. पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी संवाद साधलेला आहे, समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, मन धरण्याचा प्रयत्न केलाय, मात्र त्यामध्ये यशस्वी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. निश्चितच सचिन, मुद्दा लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात. हटवलं नाही, चालेल हटवलं नाही तर बीजेपी जातीवाद केलेला आहे. आम्ही सकाळी उचलतो का सकाळी काम केलं आम्हाला आम्ही ही काही प्रश्न टाकीची नातेवाईक नाही लोक संघटनेचे पीएल तिकीट देतो बापाची पार्टी 25 वर्ष रस्त्यावर आहे साहेब, रस्त्यावर मी नातेवाईकाला तिकीट दिलं करांना आणि काम नाही आहे ना साहेब. यांची बापाची अंगावर रॉकेल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही काय तुमच्या नेमक्या मागण्या होता?